देवेंद्र फडणवीस साहेब आता फोनवरून हाकेसरांशी बोलले। हाकेसरांनी ज्या पद्धतीनं वाघमारे साहेब दोघांनी ते म्हणणं मांडलंय त्या म्हणण्यावरती चर्चा करण्यासाठी एक शिष्ट मंडळ आज मुंबईला येत आहे। आपले हाकेसरांनी ज्या लोकांची नावं सांगितली इथली कोण प्रमुख मंडळी असतील सरकारशी आज आपण चर्चा करू, व्यवस्थितपणे आपलं म्हणणं माननीय सीएम डीसीएम साहेबांच्या समोर ठेवू आणि मग हाकेसरांची ते सविस्तर चर्चा करतील आणि मग पुढे निर्णय आपले उपोषणकर्ते आणि आपली समिती घेईल। त्यामुळे तुमचं जे सगळं म्हणणं आहे तुम्ही जे जे इथं मांडलंय ते सविस्तरपणे सरकारच्या समोर मांडू, सरकारनं तुमचं काय म्हणणं आहे ते ठेवू आणि त्याच्यावरती काय निर्णय होतोय ते तुम्हाला कळवलं जाईल। तुम्ही स्वतः बोला फडणवीस साहेब, मी स्वतः जातोय त्या बैठकीला, ते म्हणणं मांडलंय ते पण घ्यायला पाहिजे ना। तुम्ही तर मला तुम्हीच बोलताय तुमचं सगळं म्हणणं विषय घेऊ नका प्लीज, विनंती आहे तुम्हाला। हाकेसरांनी एक आदर्श लावून दिलाय आंदोलनाचा, त्याला कामगोड तुम्ही लावू नका।
माझी सगळ्या भागात शिष्टमंडळामध्ये या शिष्टमंडळाचं नेतृत्व मंडळ भोजनाचं संघटनेकडून सगळं नेतृत्व करतील या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या फोनद्वारे ते आपल्यासोबत संवाद साधणार आहे. आके सरांनी आपल्याला विनंती केली की माननीय मुख्यमंत्री साहेबांचा फोन ज्यावेळेस येईल कृपया कोणीही आवाज करू नका. ते काय म्हणतात ते ऐकून काय शांततेनं दादा तुम्ही लोकांनी बोलत बोलला. आके सरांनी आपल्याला विनंती केली गेले 9 दिवस झाले इतक्या शांततेनं आणि आदर्श या ठिकाणी सुरू तुम्ही हाके सरांच्या बोलण्याचा शब्द कमी जास्त ऐका त्यांनी कधी पाहिले का त्यांना कधी रागाला चुकीचे शब्द पाहिले का त्या